झी 24 तास एक पाऊल पुढे. हाऊसिंग स्टॉकची अट एकमेव अट म्हाडाने आता सक्तीची केलेली आहे आणि याच्यामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत. सर्वसामान्य माणसांना याच्यामुळे पुनर्विकास कसा होणार असा प्रश्न पडला. याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आपल्यासोबत रमेश प्रभू आहेत. रमेशजी, दोन पर्याय अगोदर होते. 40% प्रीमियमचा होता आणि हाऊसिंग स्टॉकचा होता. आता केवळ हाऊसिंग स्टॉकचा मुद्दा सक्तीचा केलेला आहे म्हाडाने. अशा परिस्थितीमध्ये तुमची नेमकी भूमिका काय आहे? हाऊसिंग स्टॉक हा जर पर्याय आहे तसा वापरण्याविषयी तुमचं काय मत आहे, किंवा तो थोडासा बदलून वापरला तर तो अधिक उपयुक्त ठरेल असं तुम्हाला वाटतं का? मुळात ज्या म्हाडाचा धोरण आहे वेळेवेळे एवढा बदलत गेलंय. 2.4, 2.5, आता 3.5 लेआउटचा असेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन पर्याय दिला गेलेला आहे. दोन पर्यायामध्ये एकमेव डिसिशन ज्या म्हाडाने घेतलेला आहे, कोणालाही सूचना मागितलेला नाही, काही केलेलं नाही. जेव्हा डीसी रूल मध्ये हे सर्व आहे, जी डीसी रूल मधला दोन पर्याय आहे त्याच्यामधला एक पर्याय आपल्याला करायलाच पाहिजे. जेव्हा आपण लीज डीड बनलेला आहे लोकांबरोबर, त्याच्यात पण असं म्हटलं की तुम्ही मालक आहोत आणि जेव्हा काय रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मुबदल घेतला जाणार आहे. आता मुबदल म्हणजे नॉर्मली पैसेच असतो, तरी देखील आपल्याला असं करायचं असेल तर पूर्णपणे सूचना दिला पाहिजे होता. 1-2 वर्षाचा कालावधी लोकांना दिला पाहिजे होता. आता काय झालं की 2004 नंतर प्रत्येक वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या बिल्डरकडे वेगवेगळे प्रकार. काही लोकांना असं म्हटलं गेलं 484 कुठे, आम्ही तुम्हाला 500 देऊ, 600 देऊ, 800 देऊ, ह्या पद्धतीने करार झालेला आहे. पण तुमचा मूळ विरोध हा मुदत मिळाली नाही, अचानकपणे हा निर्णय लादला गेला ह्याला आहे, की हा निर्णयच तुम्हाला मान्य नाहीये? नाही, निर्णय एक तर मुदत मिळाला पाहिजे. दुसरा, आपल्याला निर्णय बदल करायचा असेल तर पूर्णपणे लोकांचा समज झाला पाहिजे. ज्या विकासक आहेत किंवा जे गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्याकडून आक्षेप वगैरे घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला पर्याय करता येईल ना. अगदी व्यवसाय, आता या व्यवसायाविषयी जे बोललं जाते, मगाशी सुभाष देसाई सुद्धा म्हणाले की हा मुद्दा व्यवहार्य नाहीये, हा जो उपाय आहे खरंच व्यवहारिक. कारण 2/3 फ्लॅट्स जर म्हाडाला देण्यात आले तर राहिलेल्या 1/3 फ्लॅट्सच्या किमतीमध्ये तो जो विकासक आहे तो आपला नफा कमवू शकत नाही. बरोबर, अशी एक वस्तुस्थिती आहे. ह्याच्यामध्ये किती तथ्य असं तुम्हाला वाटतं? 1/3 फ्लॅट जर त्या बिल्डरला विकायला दिले, जर त्या बिल्डरच्या ताब्यात विक्रीसाठी असतील तर तेवढ्या रकमेमध्ये, तेवढ्या किमतीमध्ये तो अख्खा विकास करू शकत नाही का? किती नुकसान होईल एका बिल्डर? नाही, हे विकासक करू शकत नाही. बिकॉज त्याच्यात त्यांना भाडा द्यावं लागतं, प्रत्येक रहिवासींना हे करा, नंतर कॉर्पस पण द्यावं लागतं. म्हणून मला असं वाटतं की कुठे ना कुठे 60% आपल्याला हे विकासकांना वगैरे देऊन 40% म्हाडाने कदाचित घेतलं, किंवा ज्या काही उर्वरित एफएस आहे त्याच्यामध्ये 50% केलं. कुठे ना कुठे ह्यांनी बॅलन्सिंग करून पूर्णपणे लोकांना समजून सांगून एक 6 महिन्याचा कालावधीमध्ये पूर्वीचं जे प्रकल्प जे 2/3 आहे ते प्रपोर्शन बदललं तर हाऊसिंग स्टॉक ची सक्ती ही योग्य ठरेल? योग्य नक्की ठरेल. अगदी. आपल्याबरोबर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहेर सुद्धा फोनवरून या चर्चेमध्ये आता सहभागी झालेले आहेत. सचिनजी, पहिल्या सेगमेंटची चर्चा साधारण तुम्ही ऐकलेली असेल, तरी सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हा मुद्दा, ही जी सक्ती आहे ती अव्यवहार्य आहे अशी शिवसेनेची भूमिका आहे. आपल्याबरोबर अजित सावंत जे सामान्य माणसाच्या बाजूने बोलायला आलेले आहेत, तज्ज्ञ म्हणून बोलायला आलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्यांचा विचार अगोदर केला गेला पाहिजे. हे जर धोरण राबवलं तर सामान्य माणसांसाठी जास्तीत जास्त फ्लॅट्स उपलब्ध करून देणं म्हाडाला शक्य होईल. आणि महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन रमेश प्रभू यांचं असं म्हणणं आहे की दोन पर्याय नसतील तरी चालतील. हाऊसिंग स्टॉकची सक्ती एक वेळ आम्ही मान्य करू, पण 2/3 फ्लॅट्स देण्याची सक्ती ही मात्र अव्यवहार्य आहे, बिल्डरला ते परवडणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? एकंदरीत सुरुवातीलाच मी वस्तुस्थिती आपल्या 2 मिनिटांमध्ये आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो की ही जी परिस्थिती आपण का निर्माण झाली याच्यावरती थोडा आपण अभ्यासपूर्वक विचार करण्याची गरज आहे. मुळामध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल की मुंबई शहरामध्ये म्हाडाने जे काम आणि कार्य केलं, म्हणूनच आज LIG, MIG आणि HIG या सोसायटी होऊ शकल्या. आणि या शहरामध्ये म्हाडाची एक संस्था आहे की जे सर्वसामान्याला परवडणारी घरं हे उपलब्ध करून देऊ शकतात. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की ज्यावेळी आपण 2-3 हजाराची लॉटरी काढतो, 1 नाही 2 नाही तर 5-5, 10-10 लाख लोक हे अर्ज करतात. सर्वसामान्य त्यातले आपण जर काही इन्व्हेस्टर सोडले तर याचा अर्थ असा की 7-8 लाख लोकांनाही आजही या शहरामध्ये घराची गरज आहे, मात्र ती त्यांना परवडणारी पाहिजे. आणि म्हणून आपण एक भूमिका अशी घेतली की LIG आणि MIG मध्ये याच म्हाडाने जी LIG आणि MIG HIG कॉलनी केली, कालांतरानंतर ह्यांची ज्यावेळी इमारत या ज्या काही दुरुस्तीसाठी
सोसायटी सक्षम नसल्यामुळे किंबहुना आर्थिक दृष्टिकोनातून सोसायटीला न परवडल्यामुळे आपण याच सरकारने 1998-2000 साली आपण नवीन भूमिका आणली आणि याचाही पुनर्बांधणी हे शक्य होईल या दृष्टिकोनातून एक नवीन धोरण आपण आणण्याचं काम केलं. एक निश्चित आहे की हे धोरण आणत असताना आपण आतापर्यंत जे जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना परवडेल किंबहुना विकासकाला त्यातून हे शक्य होईल ही भूमिका घेऊन आपण प्रीमियमच्या वरती आपण दर आकारून आपण या एनओसीएस म्हणा किंवा आपण FSI देण्याची भूमिका घेतली. परंतु आता काळांतरानंतर हे लक्षात आपल्याला आलं की निवळ आपण पैसे घेऊन हे म्हाडा पैसे घेऊन करणार काय. कारण आज जर मुंबई शहरामध्ये जर आपल्याला लँड बँक करायचं असेल, हाऊसिंग स्टॉक निर्माण करायचं असेल तर निवळ पैसे देऊन प्रीमियम घेऊन काय होणार नाही. आणि ह्याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून एवढे वर्ष जो आपल्याला विकासकांना मदत किंबहुना भाडेकरूंच्या हितासाठी आपण मदत करण्याची भूमिका घेतली, आता आपण अशी भूमिका घेतली की एवढे दिवस तुम्हाला हे आम्ही दिलं परंतु आज तुम्ही आम्हाला FSIचा पैसे न देता आम्हाला एरिया शेअरिंग द्या, जेणेकरून भविष्य काळामध्ये म्हाडाला काही लॉटरीज करता येतील आणि मुंबई शहरामध्ये सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरे हे आपल्याला उपलब्ध करून. अगदी बिलकुल. एक गोष्ट नक्की आहे की हे करत असताना आम्ही अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे काही हा प्रश्न निर्माण झालेला आहे, याबद्दल माझ्याही मनामध्ये दुमत नाहीये. मात्र हाऊसिंग स्टॉक घ्यायचंच नाही अशी भूमिका जर आपण घेण्याचा प्रयत्न आपण जर आज करत असलो तर मुंबई शहरामध्ये जे हजारो लाखो लोक जे घराची अपेक्षा बघतायत, एक वेळ अशी येईल तर म्हाडाकडे लॉटरी करण्याची वेळच येणार नाही, तर म्हाडाकडे घरच राहणार नाही. आणि शेवटचा टप्पा आहे, शेवटच्या या कॉलनी आहे त्याच्यामध्ये पुनर्बांधणी होणार आहे, ज्यामध्ये हे शक्य होऊ शकेल. काही एरिया जर आपण हातात घेऊ त्यात जर सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं म्हणून आपलं उपलब्ध करून दिली तर मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यातले बाजू. आज देसाईजींनी ही भूमिका घेतली, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये सर्व पक्षीय लोकांनी पण हीच भूमिका घेतली की हाऊसिंग स्टॉक बद्दल कोणाचा विरोध नाहीये. मात्र ही जी भूमिका अचानक म्हाडाने जी घेतलेली आहे त्याच्याबद्दल काहींचा आक्षेप आणि त्याच्या प्रपोर्शन विषयी सुद्धा मतभेद आहेत. 2/3 फ्लॅट्स देण्याची सक्ती असावी का, ते व्यवहार्य नाही असं शिवसेना पण म्हणते. आणि म्हणूनच आम्ही अशी भूमिका घेतली की सर्व दलीय आमदारांची एक आपण बैठक बोलू. मध्यंतरी ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामुळे ती बैठक आपल्याला घेता आली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलं आणि आता 11 तारखेलाच याबाबतची बैठक आम्ही सर्व विधिमंडळातील दोन्ही सभा आणि परिषदची घेऊन त्यानंतरची सरकारची भूमिका आहे ती स्पष्ट करू. अगदी 11 तारखेला सर्वसामान्य लोकांच्या भाडेकरूंच्या हिताचं रक्षण करणारा मार्ग हे काढलं जाईल. अगदी 11 तारखेला काय होतं हे तर कळेलच त्या मीटिंगमध्ये. मात्र शिवसेनेची जी भूमिका आहे, ब्रेक नंतर आपण सुभाष देसाईंकडे जाऊया. आणि देसाई सर, मी पुढच्या सेगमेंटमध्ये आपण ही चर्चा करूया की जर अशा प्रकारे बिल्डर आणि म्हाडा या दोघांनाही मान्य होईल असा जर तोडगा निघाला आणि हाऊसिंग स्टॉकच्या बाबतीतच फक्त जर त्याचं प्रमाण बदललं गेलं आणि ते दोघांनाही पटलं तर हे शिवसेना याला योग्य मानेल का, शिवसेनेला हे चालेल का, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.